लॉ काय सांगितलंय? मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल असतात. अहो कवा जेव्हा मूलद्रव्याची मांडणी त्यांच्या चढत्या अणुवस्तुमानानुसार केली जाते तेव्हा विशिष्ट अणुवस्तुमानानंतर मूलद्रव्याच्या गुणधर्माची पुनरावृत्ती दिसून येते. हा विशिष्ट शब्दच मेंदूचं दही करतो. आणि हा स्पेशल काबर आहे आतापर्यंतच्या क्लासिफिकेशन. सॅल्यूट टू मेंडेलिव्ह. वाय? अबे माहीत असलेल्या मूलद्रव्याची मांडणी आतापर्यंत ह्या दोघांनी केली नाही. ज्यांचा शोध लागला नव्हता त्याच्यासाठी रिकाम्या खुर्च्या ठेवल्या होत्या. तर ह्याला माहित होतं येणाऱ्या काळात हे साहेब जन्माला येणार आहेत. आणि एवढंच नाही, त्याच्याबद्दल यांनी भाकीत पण केलं होतं. भाकीत म्हणजे दुष्ट कंसा, देवकीचा 8वा पुत्र कृष्ण तुझा वध करेल. तसं ह्यानं सुद्धा भाकीत केलं होतं. हे सापडतील आणि ते असे असतील, म्हणजे त्यांचे गुणधर्म असे असतील हे बी यांनी सांगितलंय. साधारणपणे 1869 ते 1872 आयुष्याचे 3 वर्ष ज्यांनी मातीत गाठले, अलग लक्षात, असा दिमेत्री मेंडेलिव्ह. तर त्याची आवर्त सारणी बघायची आपल्याला. हेडिंग टाका, मेंडेलिव्हची आवर्त सारणी. मेंडेलिव्ह बाबा, जर तुमच्या नावं लिहित असताना आमच्याकडनं काय चुकलं तर आम्हाला माफ करा. अपेक्षा आहे तुमची आत्मा आम्हाला माफ करेल. तर बघा बाबांनो, मेंडेलिव्हची आवर्त सारणी, मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. मेंडेलिव्हची आवर्त सारणी लक्षात घ्या. डोबेरायनरची त्रिके, न्यूलँडची अष्टके, आणि मी आत्ता पिलेलं पाणी याच्यात काही संबंध नाही. पुढे लक्ष द्या. डोबेरायनरच्या त्रिकामध्ये अपयश आलं. समान गुणधर्म असणाऱ्या 3 मूलद्रव्यांचा त्यांनी गट केला, त्याला त्रिका असं नाव दिलं. या त्रिकामधली ही 3 मूलद्रव्ये जर चढत्या अणुवस्तुमानानुसार मांडली तर मधल्याचं अणुवस्तुमान हे उरलेल्या दोघांच्या अणुवस्तुमानाच्या बरोबर सरासरी एवढं येते. बरोबर नाही, ॲप्रॉक्सिमेटली सरासरी एवढं येते असं त्यांचं प्रतिपादन होतं. काही मूलद्रव्ये बसू शकली ट्रायड्समध्ये, बाकीचे फेल गेले. हा अष्टकवाला आला, मंगलाष्टक नाही नुसताच अष्टकवाला आला. यांनी सांगितलं बाबा चढत्या अणुवस्तुमानानुसारच सगळी मूलद्रव्ये मांडल्यावर असं लक्षात येतं आहे की प्रत्येक आठव्याचे गुणधर्म पहिल्यासारखे आहेत. तेही आपण प्रूव्ह करून बघितलं. कॅल्शियम नंतर दिवाळी नाही शिमगा झाला. लक्ष द्या. आता काय, मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल आपल्याला बघायचं आहे. मेंडेलिव्हच्या काळामध्ये 63 मूलद्रव्ये माहिती होते. किती? 63. 63 एलिमेंट्स वेर नोन ॲट द टाइम ऑफ मेंडेलिव्ह. त्या काळी 63 मूलद्रव्ये माहीत होती. ह्या 63 मूलद्रव्यांचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न या मेंडेलिव्हनी केला. हे वर्गीकरण करीत असताना लक्षात घ्या, मेंडेलिव्हनी काय केलं? हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यापासून निर्माण होणाऱ्या संयुगांवरती लक्ष केंद्रित केलं. कशावर लक्ष केंद्रित केलं? हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यापासून निर्माण होणारी संयुगे. तुम्ही म्हणाल हायड्रोजन आणि ऑक्सिजनवरच लक्ष ठेवलं की, तसं नाही. हायड्रोजन वेगळे वेगळे कंपाऊंड तयार करतो, ऑक्सिजन पण वेगवेगळे कंपाऊंड तयार करतो. या कंपाऊंड्सवरती त्यांनी फोकस केलं. तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यापासून बनणाऱ्या संयुगांवरती लक्ष केंद्रित केलं. यांच्या संयुगांचं ॲनालिसिस करत असताना, काय करत असताना? ॲनालिसिस करणे म्हणजे असा हीच काढून टाकणे. ॲनालिसिस करणे म्हणजे त्यांच्या गुणधर्माचा अभ्यास करत असताना, त्यांचे प्रॉपर्टीज बघत असताना, निरीक्षण करत असताना असं लक्षात आलं ह्या भावाला की अणुवस्तुमान हाच मूलद्रव्याच्या वर्गीकरणातला महत्वाचा घटक आहे. आधीचे दोघे येडे होते का? ठीक आहे, तेही काय सांगत होते? अणुवस्तुमानच महत्वाचं आहे. त्यांनी बी तेच बोललंय ना, बा चढत्या अणुवस्तुमानानुसार. ह्यो बी आता काय सांगतोय? अणुवस्तुमान हाच मूलद्रव्यांच्या वर्गीकरणातला महत्वाचा कीबोर्ड आहे किंवा कीवर्ड आहे. So during analysis of the compounds formed from hydrogen and oxygen, he realized that only atomic mass is the fundamental property in the classification of elements. या अणुवस्तुमान हाच मूलद्रव्याच्या म्हणजे वर्गीकरणातला महत्वाचा मूलभूत घटक आहे असं त्याच्या लक्षात आलं. मग यांनी काय केलं?
त्या काळी माहीत असलेले सगळे मूलद्रव्ये पहिल्या आडव्या ओळीमध्ये, पहिल्या आडव्या ओळीमध्ये सगळी मूलद्रव्ये मांडायला सुरुवात केली. कशानुसार? इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. तिघांमधला कॉमन धागा काय आहे बा? इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. त्या काळी माहीत असलेली सगळी मूलद्रव्ये चढत्या अणुवस्तुमानानुसार मांडायला सुरुवात केली पहिल्या होरिझॉन्टल लाईनमध्ये. ह्या पहिल्या आडव्या ओळीमध्ये त्यांनी तोपर्यंत क्लायमॅक्स आहे, लक्षात घ्या. पहिल्या आडव्या ओळीमध्ये यांनी तोपर्यंत मूलद्रव्ये मांडली जोपर्यंत पहिल्या मूलद्रव्याच्या सारखे गुणधर्म असणारं मूलद्रव्य सापडत नाही. चतुर आहे. पहिली आडवी लाईन कवर मांडली आहे, जवळ पहिल्या आता हे पहिलं कोण असेल, जे कोण आहे, हायड्रोजनच आहे, जे बी असेल ते. सो पहिल्या मूलद्रव्याला सुरू केलं पहिल्या आडव्या ओळीमध्ये, ॲटॉमिक मास इन्क्रीजिंग ऑटॉमिक मास नुसार मांडत गेला तोपर्यंत ती लाईन कंटिन्यू केला, अनलेस ही फाउंड द एलिमेंट शोविंग सिमिलॅरिटीज टू द फर्स्ट एलिमेंट. तोपर्यंत मांडला जोपर्यंत पहिल्या मूलद्रव्याच्या सारखं गुणधर्म असणारं मूलद्रव्य मिळत नाही. मिळालं, स्टॉप. मिळाल्याबरोबर काय केलं? ती लाईन त्यांनी स्टॉप केली आणि त्या मूलद्रव्याला कशाच्या खाली ठेवलं? त्या पहिल्या मूलद्रव्याच्या खाली दुसऱ्या आडव्या ओळीमध्ये ठेवलं. कोणत्या? दुसऱ्या आडव्या ओळीमध्ये ठेवलं. देन ही कंटिन्यूड दॅट लाईन अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. चॅप्टर आहे म्हणलं की आधीच मी हुशार आहे. पहिल्यांदा पहिली आडवी ओळ रेडी केली, तोपर्यंत पहिल्या आडव्या ओळीमध्ये इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास नुसार एलिमेंट मांडले, जोपर्यंत पहिल्या मूलद्रव्याच्या सारखे गुणधर्म असणारं एलिमेंट सापडत नाही. सापडलं, बराबर झालं, त्याच्या खाली ठेवलं, मग दुसरी लाईन मांडायला सुरुवात केली, मग तिसरी, मग चौथी, असं करत करत 63 पैकी 63 मूलद्रव्याची मांडणी ह्यानी केली. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला प्रश्न पडू शकतो, मूलद्रव्याची मांडणी चढत्या अणुवस्तुमानानुसार करणारा पहिला शास्त्रज्ञ कोण? यस, तर हेच गलत आहे आपलं. सगळे मांडलेत काय? सगळ्याला ठेवलं पहिल्यांदा न्यूलँडनी चढत्या अणुवस्तुमानानुसार. डोबेरायनरनी त्रिकातली मूलद्रव्ये ठेवलीत, त्रिकातले तीन, सर्वच मूलद्रव्यांची चढत्या अणुवस्तुमानानुसार पहिल्यांदा मांडणी केली न्यूलँड्सनी. यशस्वी कॅल्शियम पर्यंत ठरली त्याच्या नियमानुसार. नियमात बसले नाही त्याला आपण काय करावं, म्हणजे त्यानं तर काय करणार होतं. तसं इथं काय झालेलं आहे, 63 पैकी 63 यांनी बी ठेवली चढत्या अणुवस्तुमानानुसार, आणि ही मांडणी यशस्वी आहे असं आपण थोड्या वेळापर्यंत म्हणणार आहोत. म्हणजे सध्या ओव्या गायच्यात, पुन्हा शिव्या द्यायच्यात. हा, इकडे बी आहे प्रॉब्लेम. ठीक आहे. सो सर्व मूलद्रव्ये त्यांनी पिरियॉडिक टेबलमध्ये त्याच्या बसवली. आलं लक्षात? मग असं निदर्शनास आलं त्याला की यस, फायनली आय डन इट, मी केलं ते, आहे की नाही. चढत्या अणुवस्तुमानानुसार मांडले, पुन्हा अनालिसिस, पुन्हा अभ्यास. तर असं लक्षात येऊ लागलं की चढत्या अणुवस्तुमानानुसार मूलद्रव्यांची मांडणी केली असता विशिष्ट अणुवस्तुमानानंतर मूलद्रव्यांच्या गुणधर्माची पुनरावृत्ती होते. काय म्हणाला ह्यो? मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या चढत्या अणुवस्तुमानानुसार केली असता विशिष्ट अणुवस्तुमानाच्या नंतर मूलद्रव्यांच्या गुणधर्मांची पुनरावृत्ती दिसून येते. ह्यानं जड 3 बी म्हणलं नाही, 8 बी म्हणलं नाही, विशिष्ट. अरे बया, कितव्या? विशिष्ट. सर्टन होय, म्हणजे कितव्या? विशिष्ट. ह्यानं आकडाच हुशार चंद्र आहे माणूस, लक्षात घ्या. सो वेन एलिमेंट्स आर अरेंज्ड अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. आंबट झालं हे वाक्य, तिघांनी तेच केलंय, है ना. हा, सो आफ्टर सर्टन ॲटॉमिक मास द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट शोज रिपिटेशन. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट शोज रिपिटेशन. ह्यालाच तर पिरियॉडिकली म्हणतात ना, की मूलद्रव्याच्या गुणधर्माची काय दिसायला? पुनरावृत्ती दिसायला. मग ह्यानी एक नियम मांडला, त्याला मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ म्हणतात. काय म्हणतात? मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ म्हणतात. काय लॉ आहे? वेन एलिमेंट्स आर अरेंज्ड अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. एवढं मी लिहलाव असं समजायचं या बटनात. हे डागासारखं बटन दिसतंय ना, ह्याच्यात मी काय लिहिलंय? वेन एलिमेंट्स आर अरेंज्ड अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस, देन कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा सुरू.
properties of elements, properties of elements, properties of elements are a periodic function, a periodic function, a periodic function of their atomic masses. Properties of elements are a periodic function of their atomic masses. मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल असतात. शुद्ध मराठीत लिहून घ्या. मूलद्रव्यांचे गुणधर्म, मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल. वारे वा, आवर्ती फल म्हणजे शोज रिपिटेशन, आवर्ती फल असतात. म्हणजे अणुवस्तुमानालाच महत्व दिलेलं आहे भावानी, हे बी लक्षात घ्या. ठीक आहे. लॉ काय सांगितलंय? मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल असतात. अहो कवा जेव्हा मूलद्रव्याची मांडणी त्यांच्या चढत्या अणुवस्तुमानानुसार केली जाते तवा. विशिष्ट अणुवस्तुमानानंतर मूलद्रव्याच्या गुणधर्माची पुनरावृत्ती दिसून येते. हा विशिष्ट शब्दच मेंदूचं दही करतो. असो, 63 मूलद्रव्याची मांडणी त्यांनी केली आहे. ऐका, तर त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये काही एक तुम्हाला वैशिष्ट्य बघायला मिळणार आहेत, खास वैशिष्ट्य बघायला मिळणार आहेत. आहे मांडणी छान केली आहे या माणसाने बरं का. सो ठीक आहे, तर बघायचंच आहे आपल्याला ते. त्याच्यानंतर म्हणजे यांच्या पिरियडिक टेबलमध्ये काही गुणधर्म आहेत, ती गुणधर्म पण आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. नंतर काही दोष पण काढायचे आहेत, लक्षात घ्या. आणि दोष काढाल तर आपण जन्मल्यापासून शिकलो की हां, तसं याच्यात पण काढायचे आहेत. आणि हा स्पेशल काबर आहे आतापर्यंतच्या क्लासिफिकेशन. सॅल्यूट टू मेंडेलिव्ह. वाय? अबे माहीत असलेल्या मूलद्रव्याची मांडणी आतापर्यंत ह्या दोघांनी केली नाही. ह्यानं ज्यांचा शोध लागला नव्हता त्याच्यासाठी रिकाम्या खुर्च्या ठेवल्या होत्या. कारण ह्याला माहीत होतं येणाऱ्या काळात हे साहेब जन्माला येणार आहेत. आणि एवढंच नाही, त्याच्याबद्दल यांनी भाकीत पण केलं होतं. भाकीत म्हणजे दुष्ट कंसा, देवकीचा 8वा पुत्र कृष्ण तुझा वध करेल, वध करेल, वध करेल. तसं ह्यानं सुद्धा भाकीत केलं होतं. हे सापडतील आणि ते असे असतील, म्हणजे त्यांची गुणधर्म अशा असतील, हे बी यांनी सांगितलंय. सो दॅट डिटेल स्टडी इन द नेक्स्ट लेक्चर. जब तक के लिए जय हिंद, जय भारत. ठीक आहे.